चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। तर तुम्हाला हरभऱ्याबद्दल सांगतो की आमच्या इथं प्रत्येक शेतकऱ्याचं कसं आहे, कोणी 10 क्विंटल पर्यंत आवरेज केले, कोणाचं 12 क्विंटल, कोणाचं 16 पर्यंत आवरेज केलं। मग आम्ही हरभऱ्याचं आवरेज कसं करतो तसं सांगतो। तर आम्ही एकरी पेरणीचं अंतर सांगतो। दरवर्षी आम्ही 18 इंच हरभऱ्याची पेरणी करतो आणि पेरणी करताना जे ज्याची 92-18चं बियाणं 40 पासून ते 45 किलो पर्यंत एकरी वापरतो। कारण की एक अशी म्हण आहे की हरभरा इतकं दाट असावं, पेरल्याच्या नंतर प्लेट वरी फेकली की ती वरी तरंगावं, तसं केलं की उतार जास्त येतो। पण आपले शेतकरी काय करतात, 25 किलो 30 किलो हरभरा पेरतात, पण त्याच्यामध्ये काय होतं, मर लागते। पुन्हा मर लागल्याच्या नंतर काय करत होतं, हरभरा पेरल्याच्या नंतर पहिल्या दिवशी डुकरं उकरीत नाही, पण हरभरा ज्या दिवशी फुगतं किंवा ज्या दिवशी आपले त्या हरभऱ्याचे चणे व्हायला सुरुवात होते, तिसऱ्या दिवशीपासून डुकरं काय करतात, हरभरा उकरतात। मग त्याच्यामध्ये ती संख्या कमी होते, म्हणून एकरी 40 किलो बियाणं हरभरा पेरायलाच पाहिजे। आणि जर बारीक असलं तर 35 किलो पेरायचं, म्हणजे विजय ते असलं तर कमी पेरायचं, पण ज्याची 92-18 असलं तर 40 किलो पेरायचं। आणि पेरताना 10 किलो गंधक वापरायचं, कारण की तेल वर्गीयाला आणि डाळ वर्गीयाला गंधक खूप महत्वाचा रोल आहे, आणि ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायचं। तसे पेरणी करत असताना हरभऱ्याची काय करायचं की आपला जो ट्रॅक्टरवाला असतं त्याला काय करायचं, वाटल्यास 1 लिटर स्वतः डिझेल आणून द्यायचं, फक्त म्हणायचं पेरताना हरभरा खोल पेर, कारण की किती हरभरा खोल पेरलं तर ते हरभरा उगवतात। तर पहिलं काय व्हायचं, आता पहिल्या जमिनी चिबडे राहायच्या, तर असं पाऊस राहायचा की तशा पावसामध्ये आता बऱ्याच तुमच्या इकडे आहेत जमिनी, त्या जमिनीमध्ये की तिथं पाणी साचलेलं आहे, तिथं त्या पाण्यामध्ये सुद्धा हरभरा आणता येते बरं का। ज्यांची जमीन चिबडी आहे आणि त्या जमिनीच्या चिबड्या जमिनीमध्ये आता पाणी आहे, तर तिथं सुद्धा हरभरा उगवता येत आहे। तर काय करायचं, हरभरा त्या शेतात जाऊन फेकायचं, आणि फेकल्याच्या नंतर आपल्या ज्या गाई म्हशी आहेत त्या सगळ्या रानामध्ये तुडवायचं। मग काय होतं, त्या गाईच्या खुरांना काय होतं की त्या हरभऱ्याची बी जमिनीत जाते, आणि नंतर मग तिथं वापसा झाली 15 दिवसानं की तिथं हरभरा एकदम जोमानं निघतं, आणि त्या हरभऱ्याला देखील उतार येतो। म्हणून ही गोष्ट देखील करायला काही हरकत नाही। म्हणून तसे पाणी नियोजन, हरभऱ्याला पाणी देताना पहिलं पाणी 3 घंट्याचं द्यायचं, 1 दिवस ते 20 दिवसापर्यंत, आणि 20 ते 40 दिवसानंतर 5 घंट्याचं पाणी द्यायचं। आणि नंतर पण हरभऱ्याला पाणी देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, फुलं लागायच्या आधी तुम्हाला काय पाणी द्यायचं तर देऊन घ्यायचं, पण फुलं लागल्याच्या नंतर त्या हरभऱ्याला टेस्ट द्यायचा, म्हणजे ताण द्यायचा। ताण दिल्याच्या नंतर हरभऱ्याचे फुलं खूप टिकतात। आणि जर तुम्हाला पुन्हा आणखीन एक पाणी द्यायचं असलं तर काय करायचं, ज्या वेळेस तुमच्या हरभऱ्याचे घाटे लागतात, घाटे लागल्याच्या नंतर त्याच्यातला जो हिरवा दाणा असतो तो कवळा असताना आपल्याला खायला आला की मग पाणी द्यायला हरकत नाही, पण घाट्यामध्ये ते कवळा दाणा याच्या अगोदर काय करायचं की तोपर्यंत पाणी द्यायचं नाही। म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची। तसेच खत नियोजनामध्ये 1 बॅग DAP द्यायचा, आणि त्याच्यामध्ये 10 किलो गंधक द्यायचा। DAP नाही भेटला तर 12-32-16 द्यायचा, 20-0-13 द्यायचा, असे खतं द्यायचे। ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायची। तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।